पक्षाध्यक्ष अजित पवार आणि प्रमुख सहकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे मी राज्यसभेसाठी अर्ज भरलाय। लोकसभेची टर्म संपली नसताना राज्यसभेचा फॉर्म भरला, यावरून तर्कवितर्क चालू आहे। पण राजकीय तडजोडी कराव्या लागतात। आमची लोकसभेची रिक्त जागा आमच्याकडेच राहणार आहे। अपात्रतेचा विषय इथे नाही। मी दोन्ही गटात सर्वमान्य असेल तर हे चांगलंच आहे। आमची महायुती एकदम घट्ट आहे। देशात पुन्हा एनडीएचे सरकार येईल। महाराष्ट्रात देखील 45 जागा महायुतीच्या येणार आहेत। नेते अजितदादा पवार, आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, ज्येष्ठ नेते छगन भुजबळजी, हसन मुश्रीफजी, जिरवर साहेब, धनंजय मुंडे आणि सगळे आमचे ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे आज मी माझा अर्ज भरलेला आहे राज्यसभेसाठी। आणि या राज्यसभेवर यापूर्वी पण मी होतो। माझी आत्ता टर्म चालू असताना मी परत फॉर्म भरला आहे। त्याच्याविषयी लोक तर्कवितर्क लावत आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की काही गोष्ट गुलदस्त्यातच राहू द्या। आम्ही पण राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्हालाही काही ना काही घडामोडी करावंच लागते। आणि बघू, आता आमच्याकडेही खूप सारे लोक इच्छुक आजूबाजूला नजर येत आहे आणि त्यामुळे येणारा काळ तुम्हाला हे स्पष्ट करून देईल की आम्ही आज फॉर्म का भरलेला आहे। मला खात्री आहे यावेळेस बिनविरोध निवडणूक होणार आहे, पण नक्कीच ही आमची रिक्त असलेली जागा आमच्याकडेच राहणार आहे आणि त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये जे काय आहे चित्र तुम्हाला स्पष्ट नजर येईल। चांगली गोष्ट आहे ना, चांगली गोष्ट आहे। जर मी सर्वमान्य असेल तर हे याच्यापेक्षा चांगली म्हणजे गोष्ट काय असू शकते? आनंदाची बाब आहे। आणि मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, आमची महायुती एकदम घट्ट आहे, चांगलं काम करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये परत एनडीएची सरकार ही नक्कीच येणार आहे, हमखास येणार आहे, 400 पार येणार आहे। आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक लोक, अनेक सर्वे वगैरे वगैरे जे काही दिशाभूल करणारे येत आहे, त्याच्यातही मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रामध्येही 45 जागा महायुतीची नक्की येणार आणि महाराष्ट्राच्या येणारा मोदी साहेबांच्या विजयीमध्ये मोठा योगदान राहणार आहे। आमचे सगळे जे सहकारी आहेत त्यांनी एकमताने मी जावा असा निर्णय केला। आमच्याकडे आणि सगळ्या पक्षांमध्ये इच्छुक लोक असतात, सगळे योग्य असतात, पण सगळ्यांना संधी एकाच वेळी देता येत नाही। आता उरलेली जागाची पण संधी राहणारच आहे, आमच्या पक्षाकडेच राहणार आहे, म्हणून कोणी यामध्ये कुठलाही तर्कवितर्क लावू नये।